नमस्कार, मी वेदांकी. माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण खेकडा करी म्हणजे खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत. गावरान खेकड्याचा रस्सा कोकणी पद्धती. तर मी कढई गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये 3 पळी तेल घालते आणि तेल आपल्याला मंद आचेवर एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर मी असं 3 पळी तेल घातले आणि तेल आता गरम व्हायला सोडून दिले. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. तर तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच कढीपत्ता टाकायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित होतं. तर ते गरम झालं आहे बघू शकता तुम्ही. तर आपण कढीपत्ता टाकला आहे. आता त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 2 कांदे घेतलेत कटिंग करून मीडियम साईज. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि रस्सा बनवण्यासाठी साहित्य 2 कांदे, 1 टोमॅटो, 4-5 कोकम, त्याच्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ आणि आपला गोडा मसाला कोकण पद्धतीचा. रस्सा आपण कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत. थोडा कांदा मऊसर झाला की टोमॅटो टाकायचा आहे. कांदा बघू शकता थोडासा ब्राऊन होत चालला आहे, म्हणजे लालसर होत चालला आहे. तर त्याच्यात आपण पाणी टोमॅटो टाकणार आहोत. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, खाली लागला पण नाही पाहिजे. आता आपण टोमॅटो टाकणार त्याच्यामध्ये आणि टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे. त्याला पण छान परतून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करायचं आहे टोमॅटो आणि कांद्यामध्ये. आणि समोर दिसत असेल तुम्हाला मी गोडा मसाला, जे आमच्या कोकणातलं खास आहे गोडा मसाला. तर ते गोडा मसाल्याची मी तयार करून ठेवले. त्याच्यासाठी खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, गरम मसाला, मीठ असं सारण सगळं तयार करून ठेवलं आहे. कांदा खोबरं भाजून वगैरे त्याच्यात मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ते जसं आपला कांदा आता मऊ पडत चालला आहे. गोडा मसाल्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला रेसिपीची लिंक देईन किंवा आपल्या याच्यामध्ये काही जास्त सामान लागत नाही. कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर लसूण, आलं, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, गरम मसाला, थोडासा चिकन मसाला आणि कोकम. मेन कोकम, कारण खेकडे खूप उग्रच असतात त्याच्यामध्ये कोकम आंबटपणासाठी कोकम टोमॅटो हे टाकावंच लागतं. तर आता आपलं टोमॅटो परतून झालं तर मी 1 चम्मच हळद टाकते आणि 3 ते 3.5 चम्मच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. हे आपल्या घरच्या पद्धतीने घरी बनवलेलं आहे. तर मी 3-3.5 चमचे तिखट टाकते. लाल तिखट, लाल मिरची जी आपली घरची बनवलेली आहे, बाहेरची बाजारची मी कोणती यूज केलेली नाही आहे. हळदसुद्धा आपली घरचीच आहे. गरम मसालासुद्धा आपल्या घरचाच ग्राइंड केलेला आहे. त्याच्यानंतर लाल तिखटसुद्धा आपल्या घरचंच आहे बनवलेलं आहे. तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता थोडंसं चिकन मसाला टाकते टेस्ट देण्यासाठी, फक्त नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे ते. असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि खेकडे बनवण्यासाठी खेकडे, त्याच्यानंतर त्याचे ते पेंदे, हे जे आहे ते पेंदे आहेत, ते खेकड्यांचे पाय आणि एकदम बारीक बारीक जे पाय असतात ना, त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पूर्ण ग्रेव्ही करायची आणि पाण्यात व्यवस्थित त्याचा अर्क काढून घ्यायचा. त्याच्यात जे बाहेरचं आवरण असतं, जे बाहेरचं कपचे असतात ते टाकून द्यायचं असतात. त्यामुळे पाणी मिक्स करून ते साईडला करायचं असतं. तर मी ते साईडला करून ठेवले. आणि त्याच्यामध्ये आता खेकडे टाकून ते मसाला तयार केला आपण, त्याच्यात खेकडे टाकून छान परतून घ्यायचं, म्हणजे खेकड्याची ते पाय असतात ते आणि खेकडे व्यवस्थित परतून घ्यायचं. मग जे आपण ते पाणी तयार केलं आहे, जे त्यांच्या पायापासून केलं आहे
ग्राइंड करून लोकं आमच्याकडे पाट्यावरती सुद्धा बनवतात, पाट्यावरती काढतात, बारीक करतात, नंतर त्यात त्याच्या साईडला करून पाणी द्यायचं काढतात. मी मिक्सरमध्येच केलं आणि हे सारखं ढवळत राहायचं म्हणजे ते फुटत नाही. नाहीतर कसं एक साईडला ते तसं ते म्हणजे आतमधले जे गर असतं ते एक साईडला जातो आणि पाणी एक साईडला, तर तसं होऊ नये म्हणून सारखं ढवळत राहायचं त्याला व्यवस्थित, जेणेकरून म्हणजे आपलं ते रस्सा आहे तो फुटणार नाही. खेकड्याचा जो रस्सा आपण बनवतो तो फुटावं नाही म्हणून. काही लोक बेसन पीठसुद्धा घालतात की रस्सा फुटू नये, पण मी तसं काहीच टाकले नाही. पूर्ण गावठी पद्धतीने आपल्या गावच्या पद्धतीमध्येच बनवते. व्यवस्थित आपलं आता फोडणी नाही दिले, त्याच्यामध्ये ते पाणी टाकले. म्हणजे पाणी व्यवस्थित सारखं 2-2 मिनिटांनी ढवळत राहायचं आहे व्यवस्थित. त्याला कड आला हे त्याच्यामध्ये जे येलो कलरचं असतं, पिवळ्या कलरचं, त्याला आमच्याकडे मांदं बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही मला. तर ते आता आपण बनवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं काळं म्हणजे पाणी वगैरे आलेलं असतं, त्याच्यात नॉर्मल चांगलं पाणी टाकून आपण ते पहिलं धुवून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं. असं मी धुवून घेतलं आहे त्याला. म्हणजे ते मांदं आहे ते एक साईडला काढलं आहे आणि पाणी एक साईडला काढून गेले. त्याच्या थोडीशी पातळी माझ्याकडे ती घेते. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, जास्त तेलाची गरज नाही. जेव्हा म्हणजे माझ्याची जी रेसिपी बनवतो त्याच्यात काही सामान लागत नाही. नुसतं थोडासा अर्धा चमच तिखट, थोडीशी एकदम किंचित हळद, मीठ आणि बस ते टाकायचं ह्याच्यात आणि मिक्स करायचं, बस एवढंच करायचं आहे. तर आता आपलं तेल गरम होत चाललं आहे, तर आपण त्याची जे त्याच्यात मसाले टाकायचे त्याची तयारी करायची. ते थोडं गरम होत चाललं आहे, गॅस बारीकच ठेवला आहे. पण याच्यामध्ये दुसरं आपण काहीच टाकणार नाही, ना कढीपत्ता ना काहीच नाही. हे बघा ते आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकल्याने अजून थोडं तिखट टाकते, जेमतेम अर्धा चमचाच टाकायचं असतं. त्याच्यात थोडीशी हळद आणि मीठ, चवीपुरतं मीठ, म्हणजे जेवढं आपल्याला लागणार आहे अंदाजे एवढं सारण आहे त्याला जे मीठ लागेल तेवढंच मीठ टाकायचं आपल्याला. तर मी थोडंसं मीठ टाकते. हे मिश्रण तसंच आपल्याला तेलात सोडायचं आहे. आता आणि चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित, मस्त तडका द्यायचा आहे त्याला. असं 5 मिनटं छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकजीव होईल. हे 1 नंबर म्हणजे अप्रतिम लागतं भाकरीसोबत. तांदळाची तुमच्याकडे भाकरी किंवा ज्वारीची बनवत असाल ते भाकरीसोबत 1 नंबर लागतं. हे असं करून बघा, खूप टेस्टी लागतं. तर हे व्यवस्थित मी ढवळून घेते, एकजीव करून घेते. आणि त्याच्यामध्ये पण गुठळी राहत नाही, जी त्याची गुठळी असते ती राहत नाही. व्यवस्थित हलवल्याच्या नंतर आता मी चेक करून घेते की झालं आहे का. ते पूर्ण साईडला लागू नये म्हणून पूर्ण अगदी साईडला आहे बघा, व्यवस्थित होत चाललं आहे ते. त्याला जास्त वेळ नाही, अगदी 5 सेकंदात हे तयार होतं, अगदी किंचित. 5 मिनटं पूर्ण लागतच नाही त्याला, 1-2 मिनटातच होऊन जातं ते. झालायचं आपलं ते व्यवस्थित. मी गॅस बंद करून टाकते आणि व्यवस्थित ढवळून घेते ते, जेणेकरून ते पातळीला म्हणजे ते भांड्याला लागू नये खाली म्हणून. हे असं आपलं रेडी झालं. आता आपल्याला खेकड्याच्या रश्श्याला सुद्धा चांगली उकळी आली, बघू शकता. त्याने त्याचं स्वतःचं जे तेल असतं ते सोडलं, जे तेल वरती दिसतं आहे ते त्याने स्वतः सोडलेलं. जे आपण रस्त्यामध्ये टाकलेलं ते वरती येत नाही, तर त्याच्या मिश्रणात निघून जातं. तर मी जे वरती दिसतं आहे की ते स्वतःचं खेकड्याचं असतं. तर मी त्याची चवीचं मीठ टाकते, त्याप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला त्याचं. जे आपण वाटण तयार केलं, म्हणजे ग्रेव्ही तयार करून घेतली वाटण, जे तुम्ही साईडला बघितलं होतं असेल, ताटामध्ये सारण तयार केलेलं होतं. ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशी पीस व्यवस्थित हलवून घेते. आपल्याला त्याच्यातून कळतं की हे झाले तयार, म्हणजे शिजलेत की नाही हे कळून जातं. तर आता आपल्याला जर पूर्ण व्यवस्थित परत ढवळून घ्यायचं आहे. ते जेवढं ढवळाल तेवढं ते व्यवस्थित बनतं, असं गुठळ्या होत नाहीत त्याच्या. तर आता हे आपलं वाटण तयार केलं, जे मी सारण तयार केलं होतं त्याचं वाटण आहे. तर हे मोठे 3 चमचे सारण टाकते, म्हणजे तो मसाला आहे आमचा गोडा मसाला तो टाकते. हा मसाला भातासोबत, गरम गरम भातासोबत किंवा गरम गरम भाकरीसोबत खाल्लं ना खूप छान लागतं. आमच्याकडे त्याचा असंही यूज होतं. आणि
म्हणजे सुक्या कडधान्यांच्या भाज्यामध्ये वगैरे सगळ्यामध्ये हाच मसाला यूज होतो आमच्याकडे. चिकनमध्ये सगळ्या कोणतेही पदार्थ बनवून जे रश्शावाले त्याच्यात अशा पद्धतीने आपलं खेकड्याचा रस्सा तयार झाला आहे. त्याच्यात मी छान कोथिंबीर टाकली आहे वरती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.